इसवी सन 1815 ते इसवी सन 1887 या काळात यशवंतराव महादेव भोसेकर म्हणजेच यशवंतदेव मामलेदार नावाचे थोर विभूती होऊन गेले. लोक यशवंत महाराजांना देवाचा अवतार मानत. त्यामुळे यशवंत या नावापुढे देव हे नाव रूढ झाले. तसेच यशवंत महाराज नाशिकमधील सटाणा या गावी मामलेदार म्हणून काम बघत होते. त्यामुळे त्यांच्या नावापुढे मामलेदार हे बिरुद लागले. अशा तऱ्हेने यशवंत महाराजांना लोक यशवंतदेव मामलेदार म्हणू लागले. तत्कालीन महाराष्ट्रातील महान आणि सिद्ध पुरुषांपैकी 4 प्रमुख महात्मे यशवंत महाराजांना समकालीन होते. माणिकनगरचे माणिक प्रभू, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, कोल्हापूरचे श्रीकृष्ण सरस्वती म्हणजेच कुंभार गल्लीतले स्वामी आणि मिरजेचे अण्णाबुवा पटवर्धन. यशवंत महाराजांनी नाशिक शहरातील पंचवटी येथे गोदावरी काठी इसवी सन 1887 साली समाधी घेतली. पंचवटीतील गोदावरीच्या काठी असलेल्या रामकुंड या पवित्र तीर्थक्षेत्राच्या काठावर यशवंत महाराजांचे समाधी मंदिर आहे. नाशिकमधील सटाणा या गावीही यशवंत महाराजांचे मंदिर आहे. सटाणा येथे दरवर्षी महाराजांच्या पुण्यतिथीला यात्रोत्सव असतो. त्या काळात सकाळी महापूजा होते, दुपारी पालखी निघते, रात्री 11 नंतर कीर्तन व नामस्मरण असते. दुसऱ्या दिवशी अन्नदान केले जाते. हा उत्सव 15 दिवस साजरा केला जातो. यशवंतदेव मामलेदार महाराज चरित्र अध्याय 1. पंढरपूरमधील भोसे या गावी नारायण देशपांडे नावाचे ऋग्वेदी ब्राह्मण गृहस्थ राहत होते. ते भोसेगावचे वतनदार होते. नारायण देशपांडे हे धर्माचरणाचे पालन करणारे सच्छील गृहस्थ होते. त्यांना संत सहवासाची आवड होती. ते नियमित दानधर्म, अन्नसंतर्पण इत्यादी करत असत. धुंडीराज हा नारायणपंतांचा पुत्र होता. लोक त्यांना प्रेमाने धोंडोपंत म्हणत असत. धोंडोपंत आपल्या पित्यासारखेच धार्मिक व सच्छील होते. ते सदैव आपले कुलदैवत नृसिंह याची भक्ती करण्यात लीन असत. धोंडोपंतांची पत्नी ही एक सद्गुणी स्त्री असून पतीसारखीच धर्मपरायण होती. या दाम्पत्याकडे सर्व काही होते. त्यांच्या आयुष्यात एकच कमतरता होती, ती म्हणजे त्यांना संतान नव्हते. त्यामुळे ते दुःखी असत. आपल्याला सद्गुणी संतती व्हावी या इच्छेने धोंडोपंत व त्यांची पत्नी आपले कुलदैवत नृसिंह याच्या दर्शनासाठी दर शनिवारी नृसिंहपूरला जाऊ लागले. ते नृसिंहदेवापुढे प्रार्थना करत असत की हे नृसिंह देवादिदेवा, आमच्या वंशाला दिवा नाही. आपण आमचे कुलदैवत आहात. तेव्हा आमच्या कुळाची लाज राखा आणि आम्हाला संतान प्राप्ती होऊ द्या. धोंडोपंत व त्यांची पत्नी अनेक प्रकारचे त्रास सोसून दर शनिवारी नृसिंहपूरला जात असत. अशा तऱ्हेने अखंड नृसिंह पूजा करताना 7 वर्षे गेली. अखेर त्यांच्या उपासनेला भगवान नृसिंह पावले. एका रात्री भगवान नृसिंह धोंडोपंतांच्या स्वप्नात येऊन म्हणाले की आता यापुढे इतके कष्ट घेऊन माझ्या दर्शनाला नृसिंहपूरला येण्याची गरज नाही. मी तर तुमच्या घरातच वास्तव्याला आहे. सकाळी उठताच धोंडोपंतांनी घरात सगळीकडे शोध घेतला. तेव्हा त्यांना घरातल्या तुळशी वृंदावनात नृसिंहदेवाची मूर्ती सापडली. पती पत्नीला हर्ष झाला की आपले भाग्य उदयास आले. आपले कुलदैवत नृसिंह नवसाला पावले आणि स्वतः आपल्या घरी वास्तव्याला आले. पुढे हरिदेवी गर्भवती झाल्या आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुत्राचे नाव ठेवले वेणीमाधव किंवा महादेव. महादेव हे आपल्या वडिलांप्रमाणेच धर्मपरायण व सदाचारी होते. पुढे ते आपल्या पित्याची भोसेगावची वतनदारी सांभाळू लागले. पुणे येथील मकाजीपंत वाजपेयी हे पेशव्यांच्या नोकरीत होते. मकाजीपंतांची उपवरकन्या हरिदेवी ही सुंदर व सुलक्षणी होती. मकाजी यांना वाटले की महादेवपंत हे आपल्या कन्येसाठी अगदी योग्य वर आहेत. मग महादेवपंत व हरिदेवी यांचा विवाह झाला. महादेवपंत व हरिदेवी हे दाम्पत्य सदाचारी, दानी व पुण्यकर्माची आवड असणारे होते.
आपल्या घरी येणारे संत, अतिथी यांची ते मनापासून सेवा करत. गरिबांना व गरजूंना मदत करत. एक दिवस नृसिंह कृपेने त्यांच्या घरी अवचित एक तपस्वी ब्राह्मण आला. महादेवपंत आणि हरिदेवी या दाम्पत्यांनी केलेल्या स्वागताने व सेवेने ब्राह्मण अतिप्रसन्न झाला. संतोषाने त्याच्या तोंडून आशीर्वाद निघाला की अष्टपुत्रवती भव. पुढे ब्राह्मणाचा आशीर्वाद खरा ठरला. जणू काही त्याच्या तोंडून नृसिंहवाणीच उमटली. महादेवपंत व हरिदेवी यांना 8 पुत्र व 1 कन्या झाले. पहिल्या पुत्राच्या जन्मानंतर हरिदेवी दुसऱ्यांदा गर्भवती झाल्या. त्यावेळेस त्यांना जे डोहाळे लागले ते अतिसात्विक स्वरूपाचे होते. त्या काळात त्यांना अन्नसंतर्पण करावे, अतिथी भोजन घालावे, दानधर्म करावा असे वाटू लागले. तसेच त्या काळात त्यांना सतत हरिनाम जपावे असे वाटत असे. त्यामुळे त्यांच्या घरात पुराणाख्यान, भजन प्रवचन, नामजागर, कीर्तन इत्यादी कार्यक्रम नेहमी होत असत. तसेच हरिदेवी विष्णू सहस्त्रनाम, प्रदोष उपासना इत्यादीही मोठ्या श्रद्धेने करत असत. आपल्या पत्नीचे असे सात्विक डोहाळे पुरवायला धार्मिक वृत्तीच्या महादेवपंतांनाही आनंद वाटत असे. अशा आनंदात 9 महिने गेले. हरिदेवींचे पिताजी मकाजी पुण्यात शनिवार पेठेतील ओंकारवाड्यात राहत असत. मकाजींनी हरिदेवींना बाळणपणासाठी पुण्याला माहेरी नेले. भाद्रपद शुद्ध दशमी शके 1737 म्हणजेच इसवी सन 13 सप्टेंबर 1815 साली हरिदेवींनी दुसऱ्या पुत्राला जन्म दिला. त्याच्या जन्माने परिवार, घरदार सगळे आनंदित झाले. बाळाचे नाव यशवंत ठेवले गेले. बाळाच्या जन्माप्रित्यर्थ अन्नदानाच्या पंक्तीवर पंक्ती उठल्या.